चल बस एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मयेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. पिल्लू. माझा आज कामाचा खाडाच होणार असं वाटत होतं. पाय निघत नव्हता घरातून. कारणही तसंच होतं. एक पिटुकला खट्याळ उंदीर सौभाग्यवतीनं मोठ्या हिकमतीनं सापळ्यात अडकवला होता. जवळजवळ पंधरवडाभर त्याच्या व्रात्य खोड्यांनी घर इकडचं तिकडे केलं होतं. 15 दिवस त्याच्या इवल्याशा मेंदूला मी बाबा दाद दिली. मी पण. इति सौ. तिच्या हातून तो 2 वेळा निसटला होता. हा एकच नसणार. नाही, हा एकच. तिचा तिच्या घरातल्या स्वच्छतेवर विश्वास होता. अगं पण 15 दिवसात तो मोठा बाप्या नाही का झाला असणार? अहो, तो अंगचणीने लहान असणार, पण हा एकच आहे हे नक्की. ती आत्मविश्वासाने म्हणाली. छे, त्यांच्यात अंगचणी लहान वगैरे काही नसतं. तो लहानच आहे, आपल्या पिल्लूसारखा. आमच्या दोघांचं एकमत झालं. त्याच्या व्रात्यपणाचा कळस झाला होता. बाहेर जे जे चुकून राहिलं त्याचा रात्रीत फडशा पाडून दुसऱ्या दिवशी सकाळी चिंध्या झालेल्या, नाहीतर अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत नजरेस पडायच्या. रोज सकाळी देव्हाऱ्यातली फुलं कुरतडून पाकळ्या घरभर विखुरलेल्या दिसत. देव्हाऱ्यातले देव हरवलेले असायचे. प्रसादाच्या वाटीत गणपती बाप्पा पाकळ्यांचं पांघरून घेऊन उताना निद्रिस्त असायचा, तर कधी लंगडा कृष्ण 3 पायांवर घरभर फिरत असायचा. लंगडा कृष्ण जड आहे, तो कसा उचलत असणार याचं आम्हा दोघांना कुतूहल होतं. 1 ना 2 सगळ्या मूर्ती रोज रात्री फिरायला निघायच्या आणि सकाळी पूजा करण्यासाठी सर्व देवांना शोधून आणायचं काम गेले 10-12 दिवस माझ्याकडे लागलं होतं. मात्र कागद असतील तर त्यांच्या चिंध्या झालेल्या सकाळी दृष्टीस पडत. त्यामुळे प्रकरण जरा धोक्याचंच झालं होतं. त्यामुळे कधी नव्हे ते मी माझ्या महत्त्वाच्या वस्तू, पेपर काळजीपूर्वक जागेवर ठेवू लागलो होतो. पण का कोणास ठाऊक मला त्या पिटुकल्याचा वात्रटपणा जाम आवडू लागला होता. त्याला कारण माझं 2 वर्षांचं पिल्लू मला त्यात दिसत होतं. आज मात्र हे प्रकरण जेरबंद झालं होतं. हे बघ, त्याला कसलीच उणीव भासू देऊ नकोस. त्याला सुकी मच्छी जाम आवडते, माहिती आहे ना? त्यानं आठवडाभरापूर्वी सुके बोंबील अर्धवट खाऊन पिशवी देव्हाऱ्याच्या वर नेऊन ठेवली होती. त्याची आठवण दिली आणि हिला बजावून मी ऑफिसला निघालो. 4 दिवस त्याचं मस्त कौतुक चाललं होतं आणि आता घरातली कृष्णकृत्य थांबली होती. तिच्या निरीक्षणातून बहुधा हा एकटाच असणार याच्यावर आता शिक्कामोर्तब झालं होतं आणि हिचं लक्ष त्याच्यावर केंद्रित झालं. डोळ्यात कसा रोखून बघतो बघा हा. त्याला कसं कळतं आपण इथूनच पाहून निर्णय घेतो ते? हिचं सुंदर निरीक्षण. प्रत्येक जीव आपल्या डोळ्यांकडे बघून सावध राहतो, अगदी मुंगीसुद्धा. त्यांना कसं कळत असेल निर्णय इथूनच घेतले जातात? आठवडा आणि 15वडा या पाहुण्याच्या संगतीत कसा गेला ते लक्षातच आलं नाही. पिटुकला आता बऱ्यापैकी मोठा दिसू लागला होता. माझं पिल्लूही त्याच्यात रमलं होतं, पण त्याचं ते खेळणं झालं होतं आणि ते धोक्याचं होतं. पिल्लूला काय कळतंय? तो कदाचित त्याचा जीवही घेईल. हिचा बुद्धिवाद. माझं पिल्लू लहान म्हणून पिटुकल्याला सोडून देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि शेवटी पिंजरा मोकळा केला. पण कसं काय? बाहेर काढला तरी पिटुकला पिंजऱ्यात जाऊन पुन्हा खेळू लागला. पिंजऱ्यात अडकवलं म्हणून शत्रू काय आणि मित्र काय त्याला कळत नव्हतं आणि आता त्याला आमचीही सवय झाली होती. शेवटी ते सुद्धा पिल्लूच होतं. जगण्यातले छक्के पंजे कळायला त्यानं बाहेरचं जग पाहिलेलं नव्हतं. धन्यवाद.